अलंकार घरत आणि चैतन्य ठाकूर अशी जोडी असेल. 3 षटकांचा सामना. पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळी मात्र ऑफ केलाय. पहिल्या चेंडूला इथे मात्र बघतो आपण चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल, कारण बाउन्स तेवढा होता, ताकद तेवढी लावली होती. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय इथे मात्र चैतन्यच्या बॅट मधून हा येतोय चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं धडकेबाज फलंदाज आहे चैतन्य. स्ट्राइक एंडला असेल. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका, अतिशय चांगला फटका, अगदी प्रेक्षकांना भुरळ काढणारा या ठिकाणी आपण बघतो. वन बाउन्स ओव्हर द रोज सीमारेखा पार. आणखी एक येतोय चैतन्यच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दुसरा चौकार. उचलून घ्या. मैदानाच्या कोणत्याही एका बाजूला कॅप्टन तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकतो. इथे मात्र बघतो नंदन सज्ज होतोय. यावेळी मात्र लोवर फुल चेंडू ग्लान्स केला चेंडूला. चेंडू गॅप मध्ये आहे. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पडतात. आउटफील्ड अतिशय फास्ट. आणखी एक येतोय त्याचा हॅट्रिक. लगातार तिसरा चौकार. गिरीशेखरी ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलीत. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानवंदना दिली जाते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय स्पर्धा चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग दिमागदार आयोजन या ठिकाणी स्पर्धेचं आपण पाहतोय. पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काय फलंदाजी चालू आहे, अप्रतिम फलंदाजी. 3 चेंडू आणि 3ही बाजूला वेगळं शॉट सिलेक्शन आणि 3 या ठिकाणी चौकार लगावतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, अनबाउन्स सीमारेखा पार. आणखी एक येतोय चेतन. इथे मात्र मडवी ऑन फायर. लगातार चौथा चौकार. सुद्धा मॅन ऑफ द मॅच किताब मिळवलेला, परंतु आज ऑन प्रेशर असेल. इथे मात्र कमबॅक केलं जातोय. कौतुक केलं लगेचच त्या कौतुकाला या ठिकाणी मात्र सार्थक ठरलाय. यावेळी मात्र फुलरल्यांचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये चैतन्य मडी होतोय. क्लीन बोल्ड. वाढवण्याचं काम आहे. ज्याप्रमाणे कौतुक करत मी या ठिकाणी गोलंदाज नंदन ठाकूरचं, कारण शॉट सिलेक्शन आपण पहिला बघायला गेलो तर लेफ्ट शॉट खेळला होता. ऑफ ड्रावचा फटका चौकार. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये सुद्धा आपण लेफ्ट ड्राइव्ह पाहिली. त्यानंतर मात्र पॅडल स्वीपचा इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप फाइंडरच्या रिझन मध्ये चौकार. त्यानंतर मात्र चौथा चौकार जर आपण पाहायला गेला रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र वायडेश या ठिकाणी थर्डमॅनच्या रिझन मध्ये चौकार आणि 5व्या चेंडूवर क्लीन बोर्ड. टप्पा
स्टेज आणि अप्रतिम टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, अप्रतिम जय टिपला जातोय. छत्रपती शिवराया माझा करतो. मध्ये जर आपण पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांना अख्ख्या महाराष्ट्राने पूर्णपणे मुजरा केला होता, परंतु आज मात्र या क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे या ठिकाणी कौतुकाचा वर्षाव सुद्धा केला जातोय आणि त्याला सुद्धा नक्कीच अगदी मनातच माझ्या होता. 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. सन्माननीय या ठिकाणी संघ मालक आहेत सन्माननीय चैतन्यजी पाटील यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज कलेची दाद. अगदी बघा मी म्हणणारच होतो 15 ते 16 परंतु 13 वर्षाचा फक्त खेळाडू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे मात्र कलेची दात क्षेत्ररक्षकांची साथ काय बघा कमबॅक केलं आहे. पहिल्या 4 चेंडू मध्ये 4 चौकार आणि 2 चेंडू मध्ये शेवटच्या 2 विकेट्स. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो. धावसंख्या धाव फलकावर 2 बाद 16 2 बाद 16 धावसंख्या. 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. बघा आपण सर्व काही या ठिकाणी बघा गणित चुकली जातात. काहीच कळत नाही कोण झेल घेतोय कोण काय करतोय. गोलंदाज ऋतुज घरत आणि फलंदाज या ठिकाणी मात्र अलंकार असे अतिशय चांगला खेळाडू आहे. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहतो, परंतु प्रत्येक इनिंग हे आपल्याला नवीन काहीतरी साकारणारी आणि शिकवणारी सुद्धा असते. छोटस रनअप यावेळी मात्र बघतो स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु इथे मात्र मिस करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र सोन्याच्या भावात तोलला जाईल कारण 18 चेंडूंचा फक्त या ठिकाणी खेळ खेळला जातोय. 3 षटकांचा खेळ आहे त्यामधलं पहिला षटक या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर मात्र या ठिकाणी धावसंख्या 16. दुसरं षटक प्रगतीपथावर ऋतुज घरत. यावेळी मात्र बघतोय आपण लफ केला चेंडूला शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण बघतोय. हॅलो बघा मगाशीचा जो जल घेतला या ठिकाणी सार्थक घरतनी त्याला या ठिकाणी सागर घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. आणखी एक कॅश प्राइज या ठिकाणी झेल ज्याने घेतला होता. इथे मात्र काय घडलं यावेळी मात्र फटका फसला जातोय. नंदन खाली आहे इथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. यावेळी मात्र हवेच्या झोताने तिथे मात्र चेंडू थोडीशी आपली लाईन बदलली. लंबाचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊ शकला असता का परंतु इथे मात्र बघतो आपण 3 क्षेत्ररक्षक पडत होते आणि त्या ठिकाणी मात्र लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. जीवनदान मिळतोय या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज अलंकार याला इथे मात्र बघतो चेंडूला हुक केलाय. दॅट्स अ फ्लॅटेड हिट्स इट इज अ हिल्स. पंचांचा इशारा यावेळी आपण बघतोय. बॅकवर्ड स्विडलेच्या रिझन मध्ये येतोय हा मात्र चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर थँक्यू सो मच. ज्यांच्या उरातून आपल्या देवानं जन्म घेतला असे राजमाता जिजाऊ त्यांना सुद्धा या ठिकाणी मानवंदना देणारे ही धून आपण ऐकलीत. कौतुक असेल. डीजे मास्टर सुद्धा वळतो मैदानाकडे. इथे मात्र काय घडलं या ठिकाणी मात्र थोडस शॉर्ट चेंडू होता आणि अगदी तुटून पडला त्या चेंडूवर अलंकार घरत. या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी 26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. थर्ड ओव्हर गेम 3 षटकांचा सामना असणार आहे आणि दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर अलंकार या ठिकाणी मात्र हात खोताना दिसतोय. ऋतुज घरत सज्ज होणार गोलंदाज. अपचूकच्या बाहेर चेंडू ट्रमलाईनच्या बाहेर चेंडू पडतोय. पंच आपली जागा बदलतात. प्रेशर काय असतं स्पष्टपणे दिसतोय.
इथे मात्र ऋतुज यावेळी मात्र अवांतर चेंडूची फेकी करतोय. जुना चेंडू आलेला आहे, परंतु त्या चेंडूची सुद्धा पाहणी करणे योग्य असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून सुद्धा केलं जाते आणि फलंदाज सुद्धा. अलीकडच्या कालामध्ये आपण बॉल टेम्परिंग हे खूप पाहतोय, परंतु इथे मात्र चेंडू फुटलाय का हे पाहणं खूप गरजेचं असतं. अलंकार सज्ज होतोय. पुढचा चेंडू लवर फुल टच चेंडू. यावेळी मात्र थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक खेळतोय. लंगाच्या रिजन मध्ये चेंडू पकडला जातो. नाराज असेल स्वतःवर, कारण थोडासा मिसटायमिंग झालेला होता. फक्त टायमिंग करणं गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र टायमिंग चुकलेलं आहे. स्ट्राईक रोटेट होणार. धावसंख्या इकडे पुढे सरकते. धावसंख्या 28. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगली धावसंख्या नक्कीच म्हणेन. 2 विकेट्स केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पार्टनरशिप बिल्ड करताना आपण पाहतोय संघ. इथे मात्र रायगड संघ ऋतुज सज्ज होतोय. यावेळी मात्र स्लग स्वीपचा फटका. वन डाऊन ओव्हर चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. इथं सीमा पार आणि किक येतोय. या ठिकाणी मात्र आता बघतोय आपण विशालच्या बॅट मधून हा चौकार. संख्या इथे मात्र 32. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी यानंतरचा होणारा सामना. चला बघा, पहिला कॉल दिला जातोय सिंहगड आणि या ठिकाणी किल्ले पुरंदर दोन्ही संघाच्या संगणकाला पहा. लगेचच बघा, हे षटक संपण्याच्या अगोदर आपण काहीही करून लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दुसरा कॉल दिला जातो पहा. यानंतर होणारा सामना सिंहगड विपक्ष पुरंदर असा सामना असेल. उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतो ही स्पर्धा चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग. तिसरं षटक आता मात्र अंतिम षटक असणार आहे. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक. या ठिकाणी कोण हाताळणार? तर एक जुनं जाणतं नाव गोलंदाजी माको म्हणजे प्रेमकुमार आणि भिरकावलेला चेंडू डीप मिड विकेट मध्ये ग्राउंडच्या बाहेर खणखणीत षटकार.
धावसंख्येला आता मात्र खूप मोठा आकार आलेला आहे. तिसरं षटक प्रगतीपदावरती 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूवरती 2 लगातार षटका मारल्यानंतर अलंका तिसऱ्या चेंडूवरती काय करतो पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू दिवाळी बोनस आणि स्वीकारलाय आणि त्याचबरोबर पंचांचा अवांतर धावसंख्येचा इच्छा 6+1 सत्कार. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे. पुढचा कॉल दिला जातो हा आयोजकांच्या माध्यमातून. या पण लगेचच सामने सुरुवात होते. यावेळी मात्र 5वा षटकार मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र फलंदाज बीड होतोय. अलंकार स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. यावेळी मात्र 2 धावसंख्या पलूनकडे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. अप्रतिम या ठिकाणी मात्र धावसंख्याचा अगदी डोंगर उभा केलेला आहे. रायगड संघाने 59 धावसंख्या. अलंकार स्लोवर चेंडू हुक केला. चेंडूला मिस्टामिंग स्ट्रोक या ठिकाणी आपण बघतो. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. तद्वर मात्र 2 फलंदाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र 2 धावसंख्या जोडल्या जात आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील, त्याचबरोबर या षटकातील सुद्धा. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावसंख्या मिळतात. तीन षटकांचा निर्वाळा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धावसंख्या रायगड संघाची. त्याच दरम्यान नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो किल्ले सिंहगड आणि निश्चितच याचा पुढचा सामना होणार आहे किल्ले सिंहगड आणि किल्ले पुरंदर याच्या दरम्यान.
गौरव रसाल आणि नंदन ठाकूर दोन्ही फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आहेत. एका बाजूने गौरव आपण बघतोय आपल्या गावासाठी संघासाठी नेहमीच ज्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते असा या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज गौरव. आज मात्र गौरवची या ठिकाणी टेस्टिंग असणारा मित्र नक्कीच म्हणेन. तर गोलंदाज इथे मात्र बाबूराव ठाकूर गोलंदाज आहे. 64 धावसंख्येचं आव्हान आहे. 63 धावसंख्या झालेल्या आहेत आणि 64 धावसंख्येचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेस 3 षटकांचा सामना वळतोय मैदानाकडे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू गौरव रसाल ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर चेंडू लेफ्ट केला. चेंडूला इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल ओव्हर द रो. वन बाउन्स सीमारेखा पार. गौरवच्या बॅट मधून हा येतो पहिला चौकार. स्पीकरला आणि पहिला चेंडू थडप्यांचा रिझर्व मध्ये चौकार देतोय. स्लॉग स्वीपचा फटका या ठिकाणी बघतोय आपण. पंचांचा इशारा येस इट इज अ वाईट या ठिकाणी बघतोय आपण. गौरव मात्र नाराज आहे. माहित होतं त्याला एकही खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेग आणि या ठिकाणी फाईन लेगच्या रिझर्व मध्ये नव्हता. कदाचित चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर इथे मात्र आणखी एक चौकार दिसला असता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व दिले जात नाही. सत्यात घडलेला महत्व आणि सत्यात असं घडलंय. चेंडू निर्धाव या ठिकाणी माफ करा अवांतर जातोय. या ठिकाणी मात्र आपण बघतोय आणखी एक स्लॉग स्वीपचा फटका. परंतु इथे मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाचा हातात जातोय. पहिला चेंडू चौकार थडम्यांच्या रिझर्व मध्ये. दुसरा चेंडू अवांतर. तिसरा चेंडू डॉट. बाबूराव ठाकूर सज्ज होतोय गोलंदाज. लवर फुट चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक थोडस झालं होतं परंतु चेंडूवर पॉवर एवढी होती की चेंडू या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटच्या डोक्यावरून हा जातोय. आणखी एक षटकार. पंच नो बॉल आहे का? येस नो बॉल या ठिकाणी असणार आहे. ओव्हर द रोईस या ठिकाणी कमरेच्या वरती अर्थातच भीमर चेंडू हा काउंट केला जाईल. आणखी एक भीमर चेंडू जर आपण टाकलात तर गोलंदाज या ठिकाणी मात्र बाद केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 12 डझन मध्ये काउंट केले जाते आणि इथे मात्र पहा गोलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजां संघासाठी अर्थातच या ठिकाणी इथे मात्र शिवनेरी संघासाठी या ठिकाणी मदत करताना दिसतोय. सन्माननीय सुनील शेठ पाटील यांच्याकडनं जे शूज ठेवण्यात आले होते DSC चे ते मात्र ब्रँडेड शूज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आलेले आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. एक या स्पर्धेला आपण बघतोय आणखी चांगल्यात चांगली कशी होईल याचं या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. गौरव रसाल या ठिकाणी स्ट्राईक केला फलंदाज. वरती चेंडू मिस करतोय. इथे मात्र स्लॉग स्वीपचा फटका आपण पाहतोय. थोडंसं मिस करतोय या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र फ्री हिट मध्ये जास्त काही डॅमेज झालेलं नाहीये. फक्त आणि फक्त एक आलेले आहे आणि आता मात्र नंदन ठाकूर या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकेटला असं धावसंख्या धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. शिवनेरी संघाची शिवनेरी संघाची धावसंख्या बिनबाद 13. 64 धावसंख्येचं आव्हान. P1चं अर्थातच पॉवर प्लेचं षटक हाताळताना या ठिकाणी आपण पाहतोय बाबूराव ठाकूर. नंदन ठाकूर हा सुद्धा मोठी फटकेबाजी करू शकतोय आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र बघतो मिस टायमिंग स्ट्रोक झालेला आहे. चेंडू सरळ जातोय या ठिकाणी आपण बघतो लॉंगांच्या हातामध्ये. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय नंदन ठाकूर होतोय झेलबाद.
दोघी सोमस 3.5 पिठांपैकी एका आबा तुम्हा आम्हा सर्वांची नवसाला पावणारी अगरी कोळ्यांचे एकविरा माऊली या ठिकाणी त्यांचं धन आपण ऐकलं. स्पर्धेच्या माध्यमातून एकविरा माऊल्या सुद्धा या ठिकाणी मानवंदना दिले जातात. वळतो मैदानाकडे. या ठिकाणी मैदानामध्ये काय घडलंय अगदी पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नंदन होतोय. तिथे मात्र लोंगनच्या रिझर्व मध्ये झेलबाद फलंदाज विक्रांत येतोय. विकी ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू चांगला चेंडू होता. सन्मान दिला जातोय. सिंगलने सेटल व्हावं लागेल. या ठिकाणी मात्र गौरव रसाल आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. येणारे 13 चेंडू आणि तब्बल 50 धावसंख्येची गरज. धावसंख्या धावफलकावर 14. डोंगर पोखरून रस्ता बनवायचा आहे तो सुद्धा विजयाचा गौरव आहे. या ठिकाणी गौरवकडनं अपेक्षा सुद्धा केल्या जात आहेत. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीने बीट केलं. निर्धाव चेंडूचे फेक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज बाबूराव ठाकूरच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा निर्वाळा. एंड ऑफ द पॉवर प्ले. या ठिकाणी 6 चेंडूचा खेळ संपला जातोय. 18 चेंडू मध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर शिवनेरी संघाला 64 धावसंख्येचे आव्हान होतं आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 50 धावसंख्येची गरज. 25.00च्या सरासरीने जावं लागेल. खूप या ठिकाणी कठीण आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतोय. प्रतिस्पर्धी संघ जर 64 धावसंख्या काढू शकतो तर आपण का नाही. 12 चेंडू आणि 50 धावसंख्येचे या ठिकाणी गरज असणार आहे शिवनेरी संघाला. चला स्पीडअप करा. थोडस स्पीडअप करा कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत आणि त्यानंतरचे मात्र नॉकआउट सामने असतील. त्यामुळे जवळपास 14 ते 15 सामने असतील. बॉल आउट पर्यंत सामना येईल याची या ठिकाणी वेळ न येईल अशी दखल घ्यायची आहे. वेळेचा अभाव ठेवायचा आहे त्यामुळे कौतुक करेन या ठिकाणी आयोजकांचं. अगदी पहिल्याच सामन्यापासून 3 षटकांचे सामने ठेवण्यात आलेले आहेत. दुसरं षटक आता मात्र स्वतः आता अलंकार येतोय. अलंकार म्हटलं तर दागिना. एखाद्या स्त्रीचं ज्याप्रमाणे एखादी स्त्री अलंकार परिभूषण करतोय त्यावेळी मात्र तिचं सौंदर्य जसं फुलून येतं अगदी त्याचप्रमाणे फलंदाजी करताना ज्याप्रमाणे सौंदर्य फुलून येतं त्याचप्रमाणे अलंकार आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची इनिंग साकारलेली तोच अलंकार. ऑप्स्टिकच्या बाहेर चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू वॉर्मअप डिलिव्हरी म्हणू शकतो. येणारे 12 चेंडू 49 धावसंख्येची गरज असणार आहे. कंपॅरेटिव्ह इनिंग खेळावं लागेल कुणाला तरी एकाला. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल आणि संघाला फक्त खेळून नाही तर विजयाचा उंबरठ्यावर सुद्धा न्यावं लागेल. अलंकार यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आहे. इनसाइड आउटचा फटका. ओव्हर द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर नाही तो ब्रँडेड षटकार. या ठिकाणी पाहायचं आहे बघा. यानंतरच होणारी लढत. एका बाजूने सिंहगड त्याचबरोबर किल्ले पुरंदर दोन्ही संघाला लगेचच रेडी राहायचे. आपण हा सामना झाल्यानंतर आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. अलंकार सज्ज होतोय. लवर फिटच चेंडू. इथे मात्र प्रॉपर टायमिंग झालं. क्षेत्र निवडलं ते म्हणजे मिड विकेटचं. लगातार इथे मात्र येतोय दुसरा षटकार. धावसंख्या इथे मात्र धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 27. एवढंच म्हणून मी मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार विक्रांतने खेचलेले आहेत. फ्लावर नका त्याला समजू, फायर आहे हा. विक्रांत ऑन फायर. हिज ऑन हॅट्रिक. षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे.
विक्रांत, गोलंदाज अलंकार. हाफ ट्रॅकर चेंडू यावेळी मात्र बघतोय पंचांकडनं दाद. अवांतर चेंडू यावेळी आपण बघतोय. नाराज असेल अलंकार, कारण अगदी ज्याप्रमाणे प्लॅनिंग होती स्वतःची, त्या प्लॅनिंगला मात्र सत्यात उतरवण्याचं जवळपास प्रयत्न होता, परंतु मात्र पंचांनी या ठिकाणी आपण त्या चेंडूला पाहायला गेलं तर अवांतर घोषित केलेलं आहे. हॅट्रिक स्टील लाईव्ह बघायचं आहे यावेळी. मात्र आणखी एक पंचांचा इशारा येईलच. येस, इट इज अ वाईट. लगातार दुसरा चेंडू. आता मात्र पहा, गोलंदाज सुद्धा वाईटच्या हॅट्रिकवर आणि फलंदाज षटकाराच्या हॅट्रिकवर. कोण हॅट्रिक संपादन करणार? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. सामन्यासाठी काय कमबॅक करतोय बघा संघ. धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय शिवनेरी संघाची 1:29. विक्रांत इथे मात्र स्ट्राईक केला. यावेळी मात्र संशयाच्या नजरेनं पाहिलं होतं, परंतु फुटबॉलचा भाग थोडासा कमी पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येतोय. 9 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 35. मी तर म्हणेन अवांतर चेंडू हा सोडण्याची गरजच नाही. प्रत्येक चेंडूवर हिट करणं गरजेचं आहे. मिस्टामिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज अलंकार आहे आणि इथे मात्र बघतोय आपण कॉल केला सुद्धा होता. या ठिकाणी आपण बघतोय मिड ऑफचा क्षेत्ररक्षकानं, तरी सुद्धा अलंकारने येस इट्स माय कॅच असं सुद्धा या ठिकाणी दर्शवलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेल सुटला जातोय. कोणाचा झेल सोडला पहा, इथे मात्र विक्रांतचा. सगळ्यांनाच माहिती असं सामना मित्रांनो 2014 मध्ये श्रीलंका विपक्ष भारताचा सामना झाला होता. 4 धावसंख्येवर तिसारा परिवारानं झेल सोडला होता. हॅलो नाही बघा, आता गेली ना हॅट्रिक. नाही, हॅट्रिक मिस झाली. आता स्ट्राईक रोटेट झाली. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय आडव्या बॅटनं फटका खेळला जातो. गौरव रसाला प्रयत्न शर्तीचे चालू आहेत असं म्हणू शकत नाही आपण प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण बघतो धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावर इथे मात्र 32 आणि येणारे 7 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. या चेंडूवर मोठा फटका निर्णायक आहे. दुसऱ्या बाजूने अलंकार मात्र प्रयत्न करणार हा चेंडू डॉट बॉल टाकण्याचा. क्या बात आहे, अप्रतिम. यावेळी मात्र यॉर्कर चेंडू फेकला जातोय आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विक्रांत हा मात्र बाद होतोय. च्या माध्यमातून केलं जातंय. बऱ्याचशा स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि अप्रतिम याची खऱ्या अर्थानं ओळख जी आहे, चांगली क्लॅरिटी. आणि इथे मात्र या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज वरती मैदानाकडे या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं षटक आता मात्र कोण हाताळणार? आकाश पाटील येतोय अंतिम षटक आणि फलंदाज आता मात्र ऋतुज घरत. स्ट्रायकरला असेल गौरव रसाळ. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धावसंख्या कंपल्सरी चेसिंग असणार आहे. काढाव्याच लागतील. जरी 5 षटकार मारले तरी 2 धावसंख्या ह्या सुद्धा काढाव्या लागतील. कठीण आहे परंतु अशक्य नाही. कठीण होतो मित्रांनो गड जिंकणे, परंतु अशक्य नव्हतं आणि शक्य करून दाखवलं माझ्या राजानं. इथे मात्र बघतोय काय करणार गौरव रसल. पहिला चेंडू एच लागली होती आणि यावेळी आपण बघतोय कीपर थोडस मिस करतोय, कारण रिएक्शन आपल्याला स्पष्टपणे सांगून जातो ज्याप्रमाणे हा चेंडू होता शॉर्ट चेंडू होता हाफ ट्रॅकर आणि त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस झालेला आहे. पहिला चेंडू डॉट. येणारे 5 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज.
काहीही घडू शकतो क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र बघतोय क्षेत्ररक्षकाचा शर्तीचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा यावेळी येतोय. मिडविकेटच्या डोक्यावरून आणखी एक हा षटकार. तीन चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. अनलेस एखादा चेंडू जर खराब फेकला नाही तर होऊ शकतो लेफ्टेट फटका. इथे मात्र आपण बघतोय ऑनड्राचा फटका आणि चेंडू इथे मात्र हातात गवसला. आता मात्र पूर्णपणे आशाची निराशा झालेली आहे. येणारे 2 चेंडू आणि तब्बल 21 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 21 धावा. आणखी एक डॉट चेंडू. क्या बात आहे. इथे मात्र आपण बघतोय मॅच 12 चेंडू 41 धाव संख्या. कणकणीत 4 लगातार षटकार लगावले होते प्रेमकुमार धरत या अनुभवी गोलंदाजावरती. तोच अलंकार धरत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. खूप खूप अभिनंदन. अलंकार सुरेख खेळी केली आणि आपल्या संघाला विजय संपादन केला. आणि एक कर्णधाराची खेळी अलंकार 2 मिनिटं फक्त. तू तर उत्तम खेळ केलीसच, परंतु चैतन्यने ज्या पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार मारले त्या पहिल्या 4 चौकाराबद्दल काय सांगशील? चैतन्य तर भारीच आहे. त्याच्या पहिल्यापासून त्याच्याकडची आमची अपेक्षा होती. तो खेळतो पण लास्ट पर्यंत कधी केलत नाही. आम्ही त्याला तेच सांगतो की तू नाही म्हणजे बॅटिंग नाही केलीस तरी चालेल, पण तू लास्ट पर्यंत राह पिचवर उभा. तू उभा राहशील तर समोरचा बॅट्समॅन पण खेळत राहील, कारण तो अनुभव आहे आमच्यात. निश्चितच त्याचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल. आणि प्रेमकुमार घरासारखा एक अनुभवी गोलंदाज समोर असताना 4 चौकार मारणं एक खेळाडू म्हणून तुला किती सॅटिस्फाईड, किती समाधानी वाटतंय? खर तर भारीच